नाही होणार तुम्ही येथे बोर, कारण सत्य माहिती मिळत असते तुम्हाला येथे रोज. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. आणि तुम्ही ज्या हप्त्याची एवढ्या दिवसांपासून वाट बघत होते, आता बोललं जात होतं की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होतील, परंतु डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काही तुम्हाला 1500 रुपये आलेले नाहीत. परंतु अखेरकार निर्णय झाला आणि आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता सुरू झालेला आहे. आजपासून सुरुवात झाली आणि आज केवळ 5 जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे आणि उर्वरित बाकीच्यांना हप्ता कधी मिळेल, तुम्हाला हप्ता आले नसेल तर त्यासाठी एक तारीख देण्यात आली आहे. ती तारीख तुम्हाला सांगतो मी, त्या तारखेला बाकीच्या जिल्ह्यात वाटप सुरू होणार आहे, परंतु आज 5 जिल्ह्यात वाटप सुरू होत आहे त्याबद्दल माहिती सांगतो. तसेच 78,000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे, 1,37,000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे, ही माहिती पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. अत्यंत महत्त्वाच्या अपडेट आहेत सर्व. व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला चांगलंच माहीत आहे आपल्या चॅनलवर ज्या बातम्या दिल्या जातात त्या बातम्या तुम्हाला कुठेही न्यूज चॅनलवर पाहायला मिळत नाही. त्या टॉप कामाच्या बातम्या देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. चला आता तुम्हाला सर्व माहिती सांगतो. लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वांनी KYC केली, बरोबर? KYC केली, सर्व काम केलं, आधार कार्ड तुम्ही बँकेशी लिंक केलं, सर्व काम तुम्ही केलेलं आहे, परंतु अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला नाही. त्याचं कारण काय? कारण तुम्हाला सांगतो मी. त्याचं कारण एकमेव निवडणूक आणि निवडणूकचे जे काही निकाल आहेत, निवडणूकचे निकाल यामुळे हप्ता थोडा लेट झाला, परंतु आता हप्ता वाटप सुरू, आचारसंहिता वगैरे या कारणामुळे हप्ता थोडा लेट झालेला आहे. परंतु मागच्या वेळी असं बोलण्यात आलं की आचारसंहिता किंवा निवडणूक हप्तासाठी काही बंधन नाही त्याचं, की हप्ता दिला जाऊ शकतो, आचारसंहितेमध्ये पण हप्ता दिला जाऊ शकतो असं बोलण्यात आलं. परंतु बघितलं तर काय, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हप्ता काही आला नाही तुमच्या खात्यामध्ये. परंतु आजपासून सुरुवात झाली. 5 कोणते ते जिल्हे आहेत जेथे आज वाटप सुरू झालेले आहे. मेसेजकडे लक्ष द्या. हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणे सुरू झालेले आहे आणि 5 जिल्हे आज बाकीचे जे आहेत, बाकीच्या जिल्ह्यात तुम्हाला बाकीच्या बहिणींना कोणत्या तारखेला हप्ता मिळणार आहे त्याची तारीख पण देण्यात आली आहे, तर ती तारीख पण सांगतो मी तुम्हाला. आणि बघा 78,000 किंवा 1,37,000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे ते तुम्हाला पुढे समजणारच आहे. परंतु टॉप कामाच्या अशा बातम्या आहेत ज्या तुम्हाला कुठेच पाहायला भेटणार नाहीत, हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. परंतु आजच्या बातम्या या फार दमदार आहेत. भावांसाठी, बहिणींसाठी, सर्वांसाठी फार उपयुक्त बातम्या आहेत. त्या बातम्या कामाच्या बातम्या आहेत. त्या शासनाकडून आलेल्या महत्त्वाचे निर्णय असो, सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाचे निर्णय असो, शासनाने घेतलेले काहीतरी नवीन निर्णय असो, ते तुम्हाला समजणार आहे या व्हिडिओमध्ये. हे कोणी सांगत नाही तुम्हाला, बरं, हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही, फक्त मी सांगतो तुम्हाला. सर्वसामान्य जनतेचं हे चॅनल आहे, सर्वसामान्य लोकांचं हे चॅनल आहे, त्यामुळे इथे त्यांनाच अपडेट भेटणार आहे. चला सांगतो मी आता तुम्हाला सर्व काही. भावांनो, बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा, माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. आज माझ्या सर्व माता बहिणी खुश होणार आहात. हो, कारण खुश खबर आहे माझ्या माता बहिणींनो तुमच्यासाठी. खुश खबर, तर खुश खबर आहे. आणि खुश खबर अशी आहे बहिणींनो, तुम्हाला नोव्हेंबरचे 1500 रुपये तर मिळणारच आहेत, ते तर सुरू झाले, परंतु अजून 3,000 रुपये, हे 3,000 रुपये जे मी तुम्हाला सांगत आहे ना आता, हे 3,000 रुपये आहेत लाडक्या बहिणींनो. हे बघा, हे 3,000 रुपये तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचे हे 3,000 रुपये आहेत. आणि हे वरचे जे 1500 रुपये आहेत ना, हे 1500 रुपये आहेत नोव्हेंबर महिन्याचे.
ओके, म्हणजे तुम्हाला टोटल 4,500 रुपये लाडक्या बहिणींनो. आलं लक्षात? टोटल 4,500 रुपये. चला सर्व सांगतो याबद्दल माहिती. तर ज्या बहिणींची KYC झालेली आहे, ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे, ज्या बहिणी पात्र आहेत अशा बहिणींना हप्ता वाटप. आता भरपूर बहिणींना अपात्र देखील केलं गेलेलं आहे आता, आणि ही KYC मुळे हे सोपं जात आहे शासनाला अपात्र करण्यासाठी. कारण संपूर्ण डेटा, संपूर्ण माहिती तुमची शासनाकडे आता KYC मुळे जात आहे. आणि शासन ठरवणार आहे, महिला व बाल विकास विभाग ठरवणार आहे की कोणत्या बहिणींना हप्ता द्यायचा आणि कोणत्या बहिणींचा हप्ता बंद करायचा, हे संपूर्ण आता शासन ठरवणार आहे बहिणींनो. त्यामुळे ज्या बहिणी खरोखर गरीब आहेत, दारिद्र्य रेषेखालील महिला आहेत, 2.5 लाखपेक्षा उत्पन्न कमी आहे, त्याच बहिणींना हप्ता सुरू ठेवायचा आहे. चला आता मी तुमचा इथे काही टाइमपास करणार नाही, डायरेक्ट मुद्द्याचं मी इथे बोलणार आहे. हे बघा, जी माहितीवरून आलेलं आहे ते मुद्द्याचं तुम्हाला सांगतो आणि मोकळा होतो. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणारा लाभ नोव्हेंबरपासून लाभार्थ्यांना मिळालेलाच नाही. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे लागलेल्या आचारसंहितेमुळे हा लाभ लाडक्या बहिणींना वितरित करण्यात आला नाही. तर बघा, नोव्हेंबरचा लाभ कोणाकोणाला मिळाला नाही, माझ्या माहितीनुसार कोणालाच अजून आलेला नसेल नोव्हेंबरचा हप्ता, तर हा लाभ तुम्हाला मिळणार आहे आता. तर बघा, असं नाही की पुढील 5 जिल्ह्यामध्ये आज वाटप हे नाही, तर सरसकट सर्वांनाच मिळणार आहे बहिणींनो. ओके, सरसकट. ओके, सरसकट हप्ता वाटप होणार आहे आणि सर्वांनाच मिळणार आहे, असं काही नाही. हां, परंतु पहिले 5-6 जिल्ह्यात पहिले वाटप सुरू होईल, त्यानंतर मग हळूहळूपणे बाकीच्या जिल्ह्यात वाटप होणार आहे. कारण असं नाही की डायरेक्टली सर्वांना हप्ता एकत्र येऊन जाईल, तसं नाही होत. हे बघा, सपोज आज हप्ता वाटप सुरू झाला तर जवळपास 2-4 दिवस हप्ता हळूहळूपणे मग काही बहिणींच्या खात्यामध्ये, मग काही बहिणींच्या खात्यामध्ये, मग काही बहिणींच्या खात्यामध्ये, अशा प्रोसेसमध्ये हप्ता येत असतो. हे बघा, आता या हप्त्याच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. नेमकं काय घडलं समजून घ्या. राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर गेला. राज्यातील काही नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ते 20 डिसेंबर रोजी झालेलं आहे. 21 डिसेंबर रोजी मतमोजणी जाहीर झाली आणि त्यामुळे 22 तारखेनंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा डिसेंबरचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता होती. पण आता निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे तो जाहीर केला असून त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. बघा, परंतु यामध्ये आचारसंहिता बंधन नसणार लाडकी बहीण योजनेसाठी, असं पहिले बोलण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण इथे बघा, जो काही आचारसंहितेचा नियम आहे तो इथे लागू असणार नाही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी, तसं बोलण्यात आलेलं आहे पहिले. पण हे बघा, सांगण्याचं तात्पर्य इथे असं आहे की हे बघा की 22 तारखेनंतर हप्ता येणार होता परंतु तो आता येणार नाही असं बोललं जात आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला हप्ता जो आहे याच महिन्यात भेटणार आहे. 1500 रुपये नोव्हेंबरची याच महिन्यात भेटणार आहे. आता का मी एवढं तुम्हाला सांगत आहे, कारण GR आलेला आहे. तो GR रद्द होईल तेव्हाच तो हप्ता येणं बंद होईल. कारण GR येऊन गेलेला आहे नोव्हेंबरचा, त्यामुळे 1500 रुपये याच महिन्यात तुम्हाला भेटणार आहेत. आणि आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हप्ता, जवळपास 25 तारखेपर्यंत, 25 डिसेंबरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊन जाईल. तुम्ही मोबाईलचे मेसेज चेक करा, आता सुरुवात होणार आहे. कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता पडणार आहे, मोबाईलचे मेसेज चेक करत राहा, कारण हप्ता आता सुरुवात झालेली आहे. फक्त नोव्हेंबरचे 1500 रुपये. परंतु डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता हा तुम्हाला कधी मिळणार आहे त्याची पण माहिती मी तुम्हाला देतो. बघा ती माहिती आता. चला आता पुढे माहिती बघा. खात्यात पैसे नेमके कधी येणार आहे? महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता लाडक्या बहिणींना तुर्तास तरी योजनेचे पैसे मिळणार नाहीत. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार. तर
16 जानेवारी 2026 रोजी मतदान मोजणी होईल, त्यामुळे लाडक्या बहिणींना 17 जानेवारीनंतर योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि बोललं जात आहे की लाडक्या बहिणींना खात्यात आता 4,500 रुपये मिळणार. महानगरपालिकाचा जो काही निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, आता इथे 3 महिन्याचं बोललं जात आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी अशा 3 महिन्याचे एकत्रित 4,500 रुपये मिळण्याची तुम्हाला आता दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. हे बघा, ही लाईन फार महत्त्वाची आहे. जरी इतर न्यूजवरती बोललं जातं किंवा इतर माहिती जरी दिली जात आहे की 4,500 रुपये तुम्हाला एकत्र मिळतील, परंतु या संदर्भात अधिकृत माहिती किंवा शासनाने या संदर्भात कुठलेही ठाम निर्णय घेतलेला नाही किंवा आदिती तटकरे मॅडमांनी असं काही बोललेलं नाही. त्यामुळे आपण यावरती विश्वास ठेवू शकत नाही. जी खरी माहिती आहे ती खरी माहिती तुम्हाला मी सांगतो. आता पहिले ही माहिती समजून घ्या. या बहिणींचा हप्ता कायमचा बंद होणार आहे. तर या महिलांचा लाभ कायमचा बंद होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता ladkibhin.maharashtra.government.in या वेबसाईटवर KYCची सुविधा 18 सप्टेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर KYCची शेवटची तारीख जी आहे ती 31 डिसेंबर आहे. ज्या महिला KYCची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांना लाभ थांबवला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा लाभ या महिलांना मिळणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. पण त्यापुढील हप्त्याचा लाभ बंद होण्याची दाट शक्यता आहे. बघा, बोललं काय जात आहे ते, आता सध्या तरी तुम्हाला जरी लाभ मिळेल, परंतु पुढे चालून जरी तुम्ही KYCच केली नाही तर पुढे चालून तुम्हाला जवळपास जानेवारी, फेब्रुवारी 2026 पासून लाभ बंद होऊ शकतो. ज्यांची KYC बाकी असेल त्यांचा लाभ बंद होऊ शकतो. त्यामुळे KYC करून घ्या. सर्वांना KYC करण्याचे आदेश आहेत. चला, आता तुम्हाला ॲक्च्युली खरा लाभ कोणत्या दिवशी भेटणार आहे त्याबद्दल आता ही बातमी तर मी तुम्हाला सांगितली, जे वरून माहिती आली ते सांगितले, परंतु मी तुम्हाला सांगतो माझ्या अनुभवानुसार आणि मी काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. आता सत्य माहिती बघा तुम्ही. चला, आता ठीक आहे, हे बातमी आली ती, ही माहिती वरून आली ती माहिती मी तुम्हाला सांगितली, परंतु ही काही अधिकृत माहिती नाही, एक ही अंदाजितच माहिती आहे. परंतु मी एक तुम्हाला माझ्या अनुभवानुसार सांगतो तुम्हाला माहिती. लाडक्या बहिणींनो काही टेन्शन घेऊ नका. हे बघा, जो काही नोव्हेंबरचा लाभ आहे तुम्हाला याच महिन्यात मिळणार आहे. या डिसेंबर महिन्यातच तुम्हाला नोव्हेंबरचे 1,500 रुपये मिळतील बहिणींनो, यामध्ये कोणतीही शंका नाही. कारण GR तसा आलेला आहे. GRनुसार हप्ता तुम्हाला 100% भेटणार आहे. ओके, 100% तुम्हाला लाभ याच महिन्यात मिळणार आहे. कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होतील, मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या. ओके, 100% तुम्हाला लाभ भेटेल. आता ज्यांची KYC बाकी आहे त्यांना पण 1,500 रुपयाचा लाभ भेटणारच आहे. परंतु 2026 पासून जरी KYC बाकी राहिली तर 2026च्या जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यापासून मग लाभ बंद होईल. कोणाचा? ज्यांची KYC बाकी असेल त्यांचा. ज्यांनी KYC केलीच नाही, मुदतीत त्यांनी KYC केलीच नाही, त्यांचा लाभ बंद होईल. त्यामुळे जोपर्यंत आता मुदत तुम्हाला देण्यात आली आहे त्यापर्यंत तुम्ही KYC करून घ्या बहिणींनो, नाहीतर तुमचा लाभ बंद होऊ शकतो. ओके, आणि राहिला विषय, आता मी तुम्हाला बोललो तो, आता एकीकडे 4,500 रुपये तुम्हाला 3 महिन्याचं बोललं जात आहे, म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. तुम्हाला समजत आहे ना मी काय सांगत आहे? तर लक्षपूर्वक ऐका. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्याचे 4,500 रुपये तुम्हाला बोललं जात आहे, परंतु तुम्हाला नोव्हेंबरचेच पहिले 1,500 रुपये मिळतील बहिणींनो. डायरेक्टली 4,500 रुपये तुम्हाला भेटणार नाही. हे 1,500 रुपये येऊन तुम्हाला मग नंतर 3,000 रुपये मिळणार आहेत. हे 3,000 रुपये डिसेंबर आणि जानेवारीचे असणार आहेत. आणि हे 3,000 रुपये तुम्हाला कोणत्या दिवशी मिळतील ते पण सांगून देतो. डिसेंबर आणि जानेवारीचे हे 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. हे तुम्हाला 15 जानेवारीपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. 15 जानेवारीपर्यंत हे 3,000 रुपये मिळतील. परंतु पहिले तुम्हाला हे 1,500 रुपये आता 1-2 दिवसामध्ये मिळून जातील, सांगता येत नाही. आज पण हप्ता येऊ शकतो कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये. नोव्हेंबरचे 1,500 रुपये पहिले आता पडून जातील तुमच्या खात्यामध्ये. त्यानंतर 3,000 रुपये हे 15 जानेवारीपर्यंत तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्र दिले जातील. आलं लक्षात? तर अशी ही माहिती होती आणि अशाच पद्धतीने हे
वेळापत्रक असणार आहे सध्या 2-3 महिन्याचं लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं. ठीक आहे, ही माहिती समजली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात छोटे असो मोठे असो सर्व माहिती मी तुम्हाला देतो आणि एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये समजावून सांगतो. आता ही संपूर्ण माहिती तुम्हाला समजली. चला आता बघा, टॉप कामाच्या बातमी मी तुम्हाला सुरुवातीला बोललेलो होतो की 78,000 रुपये संदर्भात किंवा 1,37,000 रुपये संदर्भात तुम्हाला बोललो होतं ना. चला या संदर्भात ज्या बातम्या आहेत अपडेट आहेत त्या संपूर्ण अपडेट बघू आणि ताज्या बातम्या आहेत ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलवरती पाहायला भेटणार नाहीत. चला बघा ती माहिती आता. चला आता आपण टॉप कामाच्या बातम्या बघणार आहोत ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलवर पाहायला भेटणार नाहीत. हे मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो. आपल्या चॅनलचे असे व्हिडिओ असतात ना जे तुम्हाला कुठेच अशी माहिती भेटणार नाही. लाडक्या बहिणींनो भावांनो, हे बघा, सोनं करणार चमत्कार, सोनं करणार आहे चमत्कार. 2026 साली तुफानी चमत्कार करणार. जाणून घ्या भविष्यात काय होणार. तर आता नवीन वर्ष सुरू होत आहे. 2026 हे नवीन वर्ष सुरू होत आहे आणि या नवीन वर्षात बघा सोनं काय चमत्कार करणार आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावामध्ये चढ उतार पाहायला मिळत आहे. दिवाळी आधी सोन्याचा भाव चांगलाच वाढत होता, नंतर मात्र तो हळूहळू कमी होत गेला. आता पुन्हा एकदा या दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव चांगलाच वाढलेला आहे. या दोन्ही धातूंनी वर्षभरात कमालच केली आहे. 2025 साली सोन्याची किंमत साधारण 73-75% वाढलेली आहे. 1 जानेवारी 2025 रोजी सोन्याचा भाव 78,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आता हाच भाव डिसेंबर महिन्यात 1,37,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे. गेल्या 46 वर्षात सोन्याचा भाव पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळेच आता सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करावी की नाही असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडलेला आहे. बघा मी तुम्हाला बोललो होतो ना, मी काय बोललो होतो तुम्हाला, 78,000 रुपये संदर्भात बोललो होतो आणि 1,37,000 रुपये संदर्भात बोललो होतो. तर हे 78,000 हे सोन्याचे भाव आहेत आणि 1,37,000 हे पण सोन्याचे भाव आहेत. तर सोन्याचे भाव आहेत ते, हे बघा 78,000 हे सोन्याचे भाव जे आहेत हे 2025च्या सुरुवातीला होते जानेवारी. तर जेव्हा 2025 हे नवीन वर्ष लागलं होतं तेव्हा 78,000 सोन्याचे भाव होते आणि एका वर्षातच बघा तुम्ही आता डिसेंबर महिन्यात, याच 2025च्या डिसेंबर महिन्यात 1,37,000 रुपये हे सोन्याचे भाव 10 ग्रॅमचे गेलेले आहेत 24 कॅरेटमध्ये. बघा केवढे सोन्याचे भाव गेलेले आहेत. तर हे सोन्याचे भाव होते 78,000 आणि 1,37,000 हे सोन्याचे भाव होते. म्हणजे पहिले हे जानेवारीच्या सुरुवातीला 2025च्या जानेवारीच्या सुरुवातीला 78,000 भाव होते. तर आता 2025च्या डिसेंबर महिन्यात 1,37,000 सोन्याचे भाव गेलेले आहेत. तर हे सोन्याचे भाव होते. ओके, पुढे बघा, तर MCXवर सोन्याचा भाव 1,35,590 रुपये प्रति 10 ग्रॅम हा सार्वकालीन उच्चांक गाठून आलेला आहे. MCXवर शुक्रवारी सोन्याचा भाव 1,34,200 रुपयांवर होता. सोने हा अजूनही सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोकांची पसंत कायम आहे. ऑक्टोबर 2023 पासून सोन्याचा भाव साधारण 139% वाढला आहे. पुढच्या वर्षी किंमत वाढणार का? आता पुढच्या वर्षीचं इथे बोलण्यात आलेलं आहे. एका वर्षात सोने आणि चांदीने भरपूर रिटर्न्स दिलेले आहेत, त्यामुळेच आगामी वर्ष 2026 सालही हा भाव असाच वाढत राहणार का असे विचारले जात आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढच्या वर्षी देखील सोन्याचा भाव असाच वाढू शकतो. मेहता इक्विटीज लिमिटेड, हे बघा मेहता इक्विटीज लिमिटेडचे VP कमोडिटीज राहुल कलांत्री यांनी सांगितल्यानुसार सध्या जागतिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. असे असतानाही गेल्या आठवड्यात हे दोन्ही धातू सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले होते. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने रेपो रेटमध्ये कपात केल्यामुळे चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. चांदीच्या भावात यावर्षी साधारण 100% वाढ झालेली आहे. ओके, म्हणजे सध्या सोन्याचे भाव वाढतानाच दिसत आहे. मग तो तुमचा प्रश्न आहे, तुम्ही सोनं खरेदी करायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे. कारण या संदर्भात असं तुम्हाला कन्फर्म काहीच सांगता येणार नाही, तज्ज्ञ पण सांगू शकत नाही. ठीक आहे, बातमी समजली. पुढील बातमी बघा.
बातमी आहे पी एम किसान योजनेसंदर्भात. बातमी नंबर 2, पी एम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी मिळणार? तर शेतकरी भावांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. तर 2000 कधी येणार? तारीख आली समोर. 22व्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर. 22 फेब्रुवारीला येऊ शकतात पैसे. हे बघा, देशातील कोट्यावधी शेतकरी पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत व्हावी या उद्देशातून ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत वर्षभरात 6,000 रुपये दिले जातात. दरम्यान 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये दिले जातात. पी एम किसान योजनेत आतापर्यंत 21वे हप्ते देण्यात आले आहेत. म्हणजे 21 हप्ता आतापर्यंत देण्यात आले आहेत. आता 22 हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. पी एम किसान योजनेत थेट DBTद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. काही दिवसांपूर्वी 21वा हप्ता देण्यात आला. हा हप्ता उशिरा देण्यात आला, त्यामुळेच पुढील हप्ता देखील उशिरा येणार असल्याचे बोलले जात आहे. तर पी एम किसान योजनेचा जो काही 22वा हप्ता आहे तो कधी मिळणार? तर बघा, मीडिया रिपोर्टनुसार पी एम किसान योजनेचा 22वा हप्ता जो आहे हा फेब्रुवारीमध्ये येण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात हा येण्याची शक्यता आहे. दरम्यान सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान शेतकऱ्यांना KYC केलेल्या शेतकऱ्यांनाच पैसे मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना KYC करण्याचे देखील आव्हान केले आहे. पी एम किसानचा हप्ता 4 महिन्यांनी 2,000 रुपये दिले जातात. एप्रिल ते जुलै दरम्यान 1 हप्ता दिला जातो. ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि मार्च दरम्यान पैसे दिले जातात. त्यामुळे आताचा हा 22वा हप्ता फेब्रुवारीमध्ये दिला जाण्याची शक्यता आहे. तर शेतकरी भावांनो, पी एम किसानचा जो काही 22वा हप्त्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत, तो 22वा हप्ता तुम्हाला भेटणार आहे. कधी भेटणार आहे? तर फेब्रुवारी 2026 या महिन्यात. फेब्रुवारीपर्यंत वाट बघा, 22वा हप्ता येऊन जाईल शेतकरी भावांनो. चला, ही बातमी समजली. पुढील बातमी बघा तुम्ही आता. चला, आता बघा, शेवटची बातमी आहे. बातमी नंबर 3 बघा, शेवटची बातमी आहे. एवढी बातमी बघून जा. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर. ओल्ड पेन्शन स्कीम पुन्हा सुरू होणार की नाही? सरकारचा प्लॅन काय आहे ते पहा. अलीकडेच केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांमध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करता येईल का याबद्दल चर्चा तीव्र झाली आहे. अनेक राज्य सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी OPS पुन्हा सुरू केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आशा निर्माण झाल्या आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत स्पष्ट केले की केंद्र सरकारकडे सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी OPS पुन्हा सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. तर खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले की OPS ही एक परिभाषित लाभ योजना आहे, जे वृद्ध कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोगानुसार सुधारित करण्यात आली होती. केंद्र सरकारने 1 जानेवारी 2004 रोजी ती बंद केली आणि NPS ही परिभाषित योगदान योजना लागू केली. एप्रिल 2025मध्ये सुरू झालेली युनिफाईड पेन्शन सिस्टीम ही OPS आणि NPSचे संयोजन आहे, जे कर्मचाऱ्यांना किमान 10,000 मासिक पेन्शनची हमी देते. NPS ग्राहकांना UPSवर स्विच करण्याचा आणि नंतर NPSवर परत जाण्याचा पर्याय देण्यात आला होता. त्याची अंतिम मुदत ही 30 नोव्हेंबर 2025 होती. राजस्थान, हे बघा, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब, हिमाचल प्रदेशसह अनेक राज्य सरकारांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी OPS पुन्हा सुरू केले आहे. पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले की NPSमध्ये जमा केलेले कर्मचारी आणि सरकारी योगदान राज्यांना परत करता येणार नाही. PFRDA आणि संबंधित नियमानुसार यासाठी कोणतीही तरतूद नाही. ओके, ठीक आहे, अशी बातमी ती. चला, एक पुढील माहिती समजून घ्या, मग आपण व्हिडिओ थांबूया. चला, ठीक आहे, आपण
आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत टॉप बातम्या बघितल्या, कामाच्या बातम्या बघितल्या, सुरुवातीला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली. तर सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला चांगलंच माहीत आहे. जी बातमी मी तुम्हाला देतो ही बातमी कुठल्याही यूट्यूब चॅनल किंवा न्यूज चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटत नाही, फक्त आपल्या चॅनलवर ही माहिती पाहायला भेटत असते. ठीक आहे, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. आणि यूट्यूब टीमला माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही, आपल्या चॅनलवर कुठलीही अशी माहिती दिली जात नाही ज्यामध्ये कोणाची फसवणूक होईल, अशी माहिती कुठलीही आपल्या चॅनलवर दिली जात नाही. हे सर्वांना माहीत आहे, यूट्यूब टीमला माहीत आहे. आपल्या चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. तर ठीक आहे, यूट्यूब टीम सर्वांनी व्हिडिओला शेअर करा. इम्प्रेशन यूट्यूब टीमला माझी विनंती आहे की माझ्या चॅनलचे इम्प्रेशन तुम्ही जास्तीत जास्त द्या, व्हिडिओचे इम्प्रेशन द्या, कारण इम्प्रेशन फार कमी झालेले आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचत नाही. तर भारतातील बघा इंडिया कंट्री, भारतातील महाराष्ट्र जे स्टेट आहे त्यामध्ये हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल करा यूट्यूब टीम. धन्यवाद, लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये.